लोटे एमआयडीसी मधील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंचा उद्योग मंत्री उदय सामंतांना टोला. उद्योग, महामार्ग आणि रोजगाराच्या प्रश्नांवरून सरकारवर केला जोरदार हल्लाबोल. जुलैपर्यंत अन्न क्षेत्रामधील 3100हून अधिक आस्थापनांची तपासणी दरम्यान 165 आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित. 750हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटीस. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती. एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीचा घटनाक्रम थक्क करणारा प्रेम प्रकरणामधून एमपीएससीचा पेपर फुटला. पेपरफुटीच्या लव्ह स्टोरीनं यंत्रणाही बुचकळ्यात. सलग 45 दिवस जुहू चौपाटीवर लोकशाही मराठी रियालिटी चेक. एमपीसीबी अध्यक्ष सिद्धेश कदमांनी जनजागृतीसाठी सूचना फलक लावण्याचे आदेश देऊनही अद्याप एकही फलक नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अद्यापही छमछम सुरूच. नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरू असल्याची माहिती. अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनींचं हस्तांतरण ही एक फसवणूक. वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डी दायाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वाधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाहीचे सवाल. प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठीनं बातमी दाखवूनही अधिकाऱ्यांवर अद्यापही कारवाई का नाही? सवाल उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.